मोबाइल को ऑन करेंगे तो उनका ही हम वो आगे तक वो रिकॉर्ड आपके सामने आएंगे। मगर दोस्तों ऐसे रिकॉर्ड वहाँ पर मोबाइल में आपकी डायरी में होते हैं, मगर जो ऐसी शख्सियत हमारे बीच आ रही है ना, जिनके पास इस 27 साल का रिकॉर्ड है, वो तुकाराम मांगेला सर जी। थोड़ी देर में ये टूर्नामेंट की शुरुआत जरूर हो जाएगी इस मैच की। मगर दोस्तों कौन सी टीम ने क्या कारनामे की है, कौन बल्लेबाज कहाँ पर था, कहाँ पर से सिक्सर लगाया, किसने कितने सिक्सर कितने विकेट लिए और कहाँ पर उन्हें मैन ऑफ मैच सीरीज बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन। क्योंकि दोस्तों आपने देखा था 2023 2024 का वो महासंग्राम एनसीसी ट्रॉफी का, राहिल अंसारी और यही टीम। मगर दोस्तों कभी क्रिकेट का खेल बदलता है, मैदान बदलते, मैंने अभी भी कहा, उससे पहले भी कहता हूँ, क्योंकि दोस्तों हर बार आप वही मैदान पर नहीं खेलते हैं। सराव आपके बहुत अपनी परिषद में होते हैं, मगर जब आपको टूर्नामेंट खेलनी होती है तो आप बाहर जाते हैं, वहाँ पर आपका सराव होता है। फिर आपको गेंदबाजी में लाइन अपनी पकड़नी होती है, लाइन से कभी आप भटकते भी हैं। वही सभी रिकॉर्ड ये दोस्तों तुकाराम मांगेला सर जी के मेमोरी में है, ये तमाम चलती हुई नजर आएगी। और दोस्तों यही 27वां साल है, जब तक ये टूर्नामेंट आगे बढ़ता जाएगा वही रिकॉर्ड आपके सामने पेश किए जाएंगे। तो दोस्तों आइए, बड़ी मुकाबले की शुरुआत होगी, मगर हमारे डीजे जब तक आराम पे, तो मगर एक संगीत लेते हैं, फिर वहां पर ये मुकाबले की हम शुरुआत करते हैं। थँक्यू, धन्यवाद. झहीर भाई यांचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसी चषक 2026 मध्ये आजचा शनिवारचा दिवस 7 फेब्रुवारीचा 7-2 वाला दिन आहे. आणि आमच्या जोडीनं साथ देण्यासाठी आता कॉमेडी बॉक्समध्ये प्रमोद तांबडकर सर, आमच्या आदर्श शाळेतील सर आणि नेहमीच आमच्या समाजाच्या कक्षामध्ये आमच्या जोडीनं साथ देताना ज्यांना आपण ऐकले आहेत आणि ते आमच्या जोडीनं कॉमेडी बॉक्समध्ये सज्ज होतील. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच आहे. ओई युनायटेड मीरा रोड आणि दुसऱ्या बाजूला शिवान स्पोर्ट अर्थात बोरशेती शहापूरचा संघ आहे. आणि झहीरभाईने देखील उल्लेख केले होती, हा तोच संघ आहे जो 2023ला चॅम्पियन संघ ठरला होता. 2022ला शिवान स्पोर्ट्स होता, त्यावेळेला जर आपण पाहिलं ना, त्यावेळेला प्रथमेश ठाकरेचा संघ होता. आणि एक साम्यता आहे, 2023 2022चे जे चॅम्पियन संघ केले ना, त्याची नावं वेगळी होती, खेळाडू वेगळे होते, पण त्या खेळाडूंना या मैदानावरती आणणारे स्पॉन्सर एकच होते, सुमित मिसाळ, कारण त्यांनी ते संघ आणले होते. त्यामुळे त्याचाही उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण या सर्व गोष्टी महत्त्वाच्या, कारण ज्या पॅकर्स किंवा ज्या स्पॉन्सरच्या माध्यमातून संघ खेळतात त्यांचंही नामोल्लेख होणं गरजेचं आहे. म्हणजे जसं कैलास आणि आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेला म्हटलं होतं की प्रथमेश ठाकरे 2021ला या मैदानावरती आला. त्याच्या अगोदर जर पाहिलं तर त्याची कर्मभूमी अर्थात नालासोपाराच्या भरपूर मैदानावरती त्याने क्रिकेट खेळलं होतं. म्हणजे खदानपासून ते डम्पिंगपर्यंत भरपूर क्रिकेट खेळलं होतं, ते मिरावरच्या मैदानापर्यंत. पण त्यानंतर या मैदानावरती तो आला आणि त्याने अगदी खेळाचा जलवा, टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व अगदी त्याच्या नावानं व्यापलं गेलं होतं. म्हणून असे खेळाडू ज्यांना आणलेत त्या स्पॉन्सरचा नामोल्लेख होणं तेही गरजेचं आहे. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. रियाज आणि अमय आगाशे, अमय स्ट्रायकर एंडला आहेत, अमय आगाशे स्ट्रायकर एंडला आहेत. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी अर्जुन बांगर, ज्या खेळाडूचा आपण करतोय ना, 2023चा बेस्ट बॅट्समन होता, पण विथ द बॉल देखील चमकला होता. आणि पहिल्या चेंडूवरती विथ द बॉल गेली कमाल. अमय आगाशेच्या रूपाने लागलाय मोठा धक्का. थँक्यू. आणि पहिल्या चेंडूवरती बघा काय घडलं होतं. अर्जुन होते समोर, अमय आगाशे, अर्जुन बांगरचा चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर. अर्जुनचा चेंडू बघा, आपण थोडंसं टेक्निकल एरर आहे, कारण ते पाहण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत. आणि असा फलंदाज बाद झालाय ना सर, थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये नेतोय. 1.5 महिन्या अगोदर याच मैदानावरती कैलासवासी किसन बाबूराव पाटील स्पर्धा, गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ स्पर्धा 6 मध्ये 22 करायच्या होत्या अगदी रात्री. त्यावेळेला 5 मध्ये 20 करणारा तो खेळाडू होता अमय आगाशे.
अगदी रात्रीच्या वेळेला आता आपण ISPL बघतोय, पण ISCL जी सॉफ्ट बॉलची झाली ना कर्नाटकला, बेंगलोरला, तिथे देखील आम्ही आगाशी खेळल्यात. तर हा मोठा खेळाडू पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. नक्कीच सर चांगला उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात आणि चांगला इतिहास तुम्ही या ठिकाणी सांगताय. आणि नक्कीच मगाशी आमचे मित्र जहीरभाई म्हणाले होते की तुम्ही म्हणजे एक चालता फिरता कम्प्युटर आहे आणि अतिशय चांगलं विश्लेषण. आणि बघा आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूचं जी काही हिस्ट्री आहे, इतिहास आहे, हा इत्यंभूत इतिहास या ठिकाणी विश्लेषण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. ते आज तुकाराम सर आपल्या नारंगी गावचे आहेत, या गोष्टी आपला अभिमान वाटतोय. नक्कीच या ठिकाणी प्रथम अतिशय सुरेख फटका या ठिकाणी आमच्या मानवंदनेसाठी आलेला, सरळ आलाय 6 धावांसाठी. थँक्यू. अगदा स्टेट डाऊन द ग्राउंड, स्टेट डाऊन द ग्राउंड. जसा तुम्ही उल्लेख केला होता मानवंदना कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन, अगदी त्याच्या होर्डिंग वरती बरोबर त्या नावावरती हा चेंडू जाऊन आढळलाय. आमिर ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने खेळला आहे. माहिती एक षटकार आलाय, षटकार आलाय. त्यानंतर जितका दम है ना, जितका दम शायद आमिर भाई ने सिक्सर लगाने के लिए नहीं लगाया था ना, इसके ज्यादा जोर दौड़ने के लिए लगाया है. आता जो जितका जोर लावला होता ना षटकारला, त्याच्यापेक्षा जास्त जोर आता धावण्यासाठी लावावा लागला होता. अगदी क्लोज वाटलं असं जरा हा चेंडू हिट झाला असं तर. नक्की सर, आणि जर तो हिट झाला असता तर कुठेतरी तो फलंदाज या ठिकाणी धोक्यात आला असता. परंतु बाहेरच्या दिशेने चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु खालच्या दिशेला चेंडू लागतोय. कोणतीही धाव नाही आहे, निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाकडे विसावलाय. आणि नक्कीच सर आपण बघितली तर अतिशय सुंदर लाईन आणि लेंथ आपल्याला या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. अंजूर मांगर. मग त्याच्यानंतर अर्जुन आहे ना भरपूर स्पर्धा खेळला, ॲज अ आयकॉन म्हणून देखील खेळला. भरपूर स्पर्धा अर्जुनशी आपण पाहिल्या होत्या. पॅव्हिलियन एंडकडनं अर्जुन सज्ज होतील. स्विच हिट करण्याचा होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फक्त सगळेजण विचार करता बाबा चेंडू गेला तरी कुठून गेला, तर इतक्या अगदी स्टंपच्या जस्ट बाजूने चेंडू निघून गेला. पहिलं षटक, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर आलेला सिक्सर, त्यानंतर आलेली ती सिंगल रन. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावलकावरती 7. थँक्यू डीजे, बिल्कुल आएंगे आप. शेवटचा चेंडू होता या ठिकाणी अतिशय सुरेख या ठिकाणी यार करण्याचा प्रयत्न यशस्वी आणि चेंडू निर्धाव विसावलाय. षटक समाप्त झालंय. पहिल्या षटक समाप्तीनंतर 1 बाद 7 धावा आपण पाहतोय वी युनायटेड मीरा रोड संघाच्या. कमान डीजे. नाही पाळलं तर मात्र समोरच्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्याच्यामुळे आपणही पाळणं गरजेचं. पहिले षटक संपले. 7 धावा धावफलकावरती. आमिर 7 वरती खेळतात. रियाज यांना खातं उघडायचं आहे. तितकेच आक्रमक फलंदाज रियाज देखील आहेत. आपण चर्चा करूया. एका बाजूला आपण शिवाज स्पोर्ट बोरशेतीवरती चर्चा केली, पण उई युनायटेड मिराडचा संघ जो आहे ना, आता चर्चा त्या दिशेने आपण करूया. आमिर स्ट्रायकर एंडला, ऑफस्टॉपच्या बाहेर पडला, थोडासा खाली राहिला आहे. हा मीरा भाईंदरचा असा संघ आहे ना, जसं यांच्या नावामध्ये बघा उई युनायटेड, अगदी एकत्रित. आणि जर एकत्र झाला ना तर हा कमाल करू शकतो संघ. त्याच्यामुळे उई युनायटेड हा संघ या NC चषकामध्ये कमाल करण्यासाठी तो देखील रेडी आहे. नक्कीच सर, आणि ती एकजूट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू, हो हो, अतिशय सुरेख रडार मध्ये चेंडू चालू ऑन द रोप, सीमा पार, षटकार 6. थैंक यू आमिर भाई ये दमदार है, शानदार है. और इनके बल्ले पर गेंद जब लगती है ना तो भाई गेंद मिलती नहीं, गुम हो जाती है. बल्ला जब घूमता है तो गेंद गुम हो जाती है. अगेन्स्ट द विंड, हवेच्या विरुद्ध ठोकलाय हा षटकार. आमिर ऑन स्ट्राइक.
आता दबाव जाणवतोय बघा, पुढे आले, सरसरले, पण चेंडू भरपूर बाहेर आहे. ये दबाव है भाई, ये दबाव है. काली म्हटलं होतं क्रिकेटचा खेळ भाई डर वाला है, डर के आगे जीत है. पण आता सुमित वरती दबाव जाणवतोय. एक षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल. नक्कीच सर, डर के आगे जीत आहे, त्यामुळे माउंटेन ड्यू घ्यावा लागेल. गोलंदाजाला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, परंतु चेंडू मस्त करा दस्तक दे, ऑन द रफ चाललाय. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू. त्याच करता म्हटलं भाई ताकद आहे भाई, ये बाहुबली खिलाडी आहे. आमिर भाई है, ये बाहुबली खिलाडी आहे. मी जसं चर्चा केली होती बोरशेतीच्या वरती, तसं मी येणार ज्यावेळेला होतो वी युनायटेड, हे पण भाई एकत्रित आलं ना तर काय करू शकतात. जर टीम असतं, आता तुम्ही शाळेमध्ये शिकवता, काही स्पेलिंग शिकवता, टीमचं स्पेलिंग देखील तसंच आहे, TEAM. अर्थ वेगवेगळे आहेत, अर्थ त्याचे वेगळे. ॲज अ टीम युनिट, अगदी एक संघ म्हणून ज्यावेळेला तुम्ही खेळतो त्यावेळेला ती एकजूट, ती युनिटी, ती महत्वाची आहे. इथे तर युनायटेड आहेत, तिथे टीमची युनिटी असते. दॅट्स अ वी युनायटेड आहे, वी युनायटेड. आता रिव्हर्स भाऊ, फिल्डिंग गॅप शोधलाय. अगदी वेगाने चेंडू चालला होता दोन्ही बाजूला. बाबा दुधारी तलवार आहे, काही तलवार असतात ना त्याच्यावरती दोन्ही बाजूला धार असतात, या बाजूला पण त्या बाजूला पण. हे दुधारी तलवार आहे आमिर भाई. नक्की सर, कारण समोर धावा येत आहेत तरी प्रयत्न या ठिकाणी उलटा फुलटा केला जातो आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. नाहीतर जर या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकला असता तर चेंडू तेवढा वेगात होता आणि तो चेंडू सीमापार होऊ शकला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागले शर्यत. चेंडू मात्र जिंकलाय, झालाय सीमापार. चौकार 4. हाँ, 2 रन भागने की क्षमता भी है, रखते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा 27, पहिल्यामध्ये 7, यामध्ये 20. 2 षटकांचा खेळ, 1 गडी बाद 27. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. चर्चा करूया आपण प्रोफेसर. जसा मॅच चालू झालाय, स्टार्ट झालाय, तसा एखादा ब्लॉकबस्टर सिनेमा असतो ना, तसा आहे तो. पहिला थोडंसं सावध होते, संत होते. शुरुआत केली आमिर भाई ने. आता भाई रियाज है, और रियाज भाई कहते भाई मालूम है हुई यूनाइटेड का ही भाई, ये रियाज नहीं, ये रिवाज है. जब सामने वाला बल्लेबाज खेलता है ना तो रियाज भाई भी इसी तरह से बल्लेबाजी करते. आणि त्याला आहे आता एक मोठं आव्हान आहे. शिवान स्पोर्ट्स बोरशेती समोर अगदी मोठं आव्हान समोर ठेवलंय, कारण दोन्ही बाजूला तशीच फलंदाजी होते. तर आता गोलंदाजीमध्ये कसा कल्पकतेने बदल करणार बोरशेतीचा संघ, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये अर्जुन बागरनं 7 धावा खर्च केल्या, सुमित भाकरेच्या या षटकामध्ये 20 धावा. आता गोलंदाजीला कोण येणार त्यावरती चर्चा झाली. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय अर्जुनला त्याच करता आणले, कारण चांगला धनुर्धर. जसा अर्जुन का निशाणा सटीक होत आहे ना बाबा, हे ट्रम्प कार्ड आहे, हा प्रमुख गोलंदाज आहे. आता नाही वापरणार तर कधी वापरणार, त्याचा वापर तिसऱ्या षटकामध्ये होतोय. नक्कीच. आणि पहिलं षटक जर आपण बघितलं, अर्जुन याचं अतिशय सुरेख षटक हाताळलं होतं आणि त्याच कारणास्तव मला वाटतं कर्णधाराने निर्णय घेतला असावा कदाचित. अर्णव, जसं तुम्ही उल्लेख केलाय सर, हे ट्रम्प कार्ड आहे आणि त्याचा वापर करणं गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुरेख फलंदाजी आमिर, आणि तोच फलंदाज स्ट्राईक एनवरती पाहतोय. मात्र अर्जुनवरती कसा प्रहार केला जातोय, की कमबॅक करेल अर्जुन, हे सर पाहावं लागेल. बॅटल आहे. एका बाजूला अर्जुन बांगरच्या रूपानं वन ऑफ द बेस्ट ऑप्शन निवडलाय बोरशेतीच्या संघानं, शिवान स्पोर्टनं निवडलाय. आणि दुसऱ्या बाजूला वी युनायटेडचा अगदी बाहुबली खेळाडू आमिर ऑन स्ट्राईक आहेत. प्लॅन मिस, पडला चेंडू. बॅट स्विंग इतकी जोरात होती बॅट स्विंग. आपण बघत होतो या साईडला चेंडू येईल की काय. बघा रिप्ले बघा, बल्ला जोर से घुमाता लेकिन भाई गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हो पाया आणि चेंडू गेला स्टेजच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. नक्कीच. आणि चेंडू आणि बॉल आणि बॅटचा संपर्क जर झाला असता तर नक्कीच चेंडू सीमापार होऊ शकला असता, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये तारा नाही आहे. पुन्हा एकदा आता मात्र उत्तुंग फटका, मिस टाइम स्ट्रोक्स आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि यावेळी कोणती होणार नाही चूक. आणि या ठिकाणी
आमिर याला बॅट टू डगाव लागतंय गॉन. थोडासा लांबून केला होता लांबून म्हणून हे बॅटल होतं. हे बॅटल या क्षणाला जिंकलं अर्जुन बांगरनं. चेंडू बराच वर गेला. बॅट थोडी हातामध्ये फिरली असं वाटतंय कारण जसा ग्रीप थोडीशी सैल झाली होती. रोशन होते अगदी वाईटिश लॉंग ऑनला. रोशन दबाव जरूर होता रोशनवरती पण अगदी योग्य पद्धतीने अगदी आंखों के सामने जसं म्हणूया ना डोळ्यांच्या अगदी समोर हा झेल टिपलाय. बऱ्याच जणांना काय असं मध्ये हात डोळ्यांच्या आड येतात आणि मग झेल सुटतो. आता अगदी डोळ्याच्या आंखों के बिल्कुल ठीक सामने इस कॅच को अंजाम दिया है आणि ते करायला हवं अशा सामन्याला. आणि मी म्हणून का उल्लेख केला होता अर्जुन बांगरचा आता नाही वापर करणार तर कधी करणार भाई. ऐसे वक्त में अगर इस्तेमाल करेंगे टाळ्यांचा गजर आमिरसाठी यासाठी झालाय कारण त्यांना 20 धावांची अप्रतिम खेळी साकारली आहेत. श्रीकांत शेट्टी क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी. अजून एक मोठं नाव आहे मीरा भाईंदरच्या क्रिकेटमध्ये मोठं नाव श्रीकांत शेट्टी आणि आल्या आल्या मोठा घाव चेंडू सीमारेषा पार षटकार. मी म्हटलं तर मीरा भाईंदर क्रिकेट मधलं मोठं नाव पहिल्या चेंडूवरती त्यानं घातलाय घाव आणि पहिल्या चेंडूला श्रीकांत शेट्टीच्या बॅटमधनं षटकार सिक्सर. नक्कीच अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी खेळला आणि चेंडू सीमापार. पुढील पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता मात्र चेंडू शरीरावरती आदळलाय. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने समाधान मानावं लागणार श्रीकांत शेट्टी याला. मात्र नक्कीच सेट बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये रियाज अजूनही आहे. आता मात्र या ठिकाणी रियाज कशा पद्धतीनं अर्जुनवरती प्रहार करतोय बघावं लागेल. बघा रिप्लेमध्ये पाहू शकताय उसळी घेतली होती चेंडूने आणि बॅटचा स्विंग जर पाहिला ना सर तर तो आधीच झाला होता त्यामुळे चेंडू शरीरावरती आदळलाय. मात्र या ठिकाणी ज्याला आपण चोरटी धाव म्हणतो या ठिकाणी बघा सर कसा गोलंदाज घसरलाय. कदाचित तो चेंडू गॅदर झाला असता तर नक्कीच या ठिकाणी थोडा रियाज धोक्यात येऊ शकला असता. सर्व काही होते भाई धोका तर राहत आहे खतरा तर नक्कीच असतो. तुम्ही चांगला उल्लेख केला. चेंडू गॅदर केला रियाज ऑन स्ट्राईक अर्जुन ऑफस्टमच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता. कट करण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेला एसटीच्या हातामध्ये. थोडासा लांब ठेवलाय बघा. एक चेंडू त्यांनी स्लॉटमध्ये हाताळला ज्याच्यावरती षटकार आला होता. मागचे 2 चेंडू काय म्हणते का एक मागचा गुडलेनवरती होता हा थोडासा गुडलेनवरती होता पण बाहेर होता. अगदी फलंदाजीच्या रेंज पासून लांब खेळवण्याचा प्रयत्न तो सक्सेस झालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अर्जुन थोडासा पावलांमध्ये काय सर रनअप चुकताना दिसतोय मात्र नक्कीच त्या ठिकाणी आता मध्ये रियाज 7 चेंडूवरती 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि श्रीकांत शेट्टी पाहतोय पण 2 चेंडूवरती 7 धावांचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू असणार या षटकातला अर्जुन याचा. वायरच्या दिशेने पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय आणि डीपला चेंडू त्या ठिकाणी फील्ड होतोय. 1 धाव या ठिकाणी मिळते एका धावेने. धावसंख्या पुढे सरकते 35 धावसंख्या होती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. पाहतोय पण व्ही युनायटेड संघ 35-2 बादवरती. लेना और जान लेना दोनों अलग अलग चीज है. किसी परिस्थिति को भाप लेना जान लेना अलग बात है और किसी की जान लेना अलग बात है. 3 षटकांचा खेळ संपलाय. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या कारण वेळेची मर्यादा. हा पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच होईल जनक राजा उत्तन आणि जेम्स बॉन्ड राई. आपण टीमनं रेडी राहायचं आहे.
आता प्रोजेक्टेड स्कोर बघा काय दिसतो. 3 षटकामध्ये 35 केल्यात, 35 अजून झाले तर 70, जे 71 दिसतात ना ते 71 आणि थोडा वेळ वाढवला तर 77. 7 पे 7 7 येऊ शकतात. एक वी युनायटेडचा नक्कीच उल्लेख करायचा राहून झाला. जसं तुम्ही सर आहेत त्याच्यामुळे स्पेलिंग तुम्ही भरपूर शिकवता. TEAM, T फॉर टुगेदरनेस, E फॉर एव्हरीवन, A फॉर अचीवमेंट आणि M फॉर मोर. तुम्ही जर एकत्रित राहिले ना तर अपेक्षेपेक्षा जास्त यश तुम्हाला मिळू शकतं. तो टीमचा अर्थ आहे. नेहमीच टीमचा अर्थ तोच असतो. तुम्ही एकत्र राहा, एकत्र प्रयत्न करा तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश लाभू शकतं. मग क्षेत्र कोणतंही असो, क्रिकेटचं असो, आयुष्याचं असो की कुठल्याही संघटनेचं असो. 3 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 2 गडी बाद 35. रियाज 7 वरती, श्रीकांत खेळतात 7 वरती. आणि गोलंदाजीसाठी सकाळी ओळख केला होता शहापूर एक्सप्रेस नावानं तेजस. बॅटच्या आतल्याकडे लागला होता. 2023ची जी स्पर्धा प्रमोद सर आहेत आमच्या जोडीला. 2023ची स्पर्धा ज्यावेळेला या संघाने जिंकली होती ना त्यावेळेला सर्वात महत्त्वाचा रोल जसा अंजुज मागरचा होता, ओमकार तारमळेचा आम्ही उल्लेख केला. ॲज आयकॉन त्या टीममध्ये तो खेळला होता. पण तेजसची गोलंदाजी खास करून सेमीफायनलच्या त्या थरारमध्ये निर्णायक ठरली होती. नक्कीच. आणि जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला सर, टीम वर्क आहे. आणि जसं तुम्ही आता हिस्ट्री इतिहास सांगताय त्या पद्धतीनं याही खेळाडूचा उल्लेख चांगल्या पद्धतीने आपण केला आहे. तेजस आणि मात्र पहिल्या चेंडूवरती आपली छाप या मैदानावरती उमटवताना दिसतोय. दुसरा चेंडू हाताळेल मात्र या ठिकाणी श्रीकांत शेट्टी. अख्खो टप्प्याचा चेंडू होता, स्विंग करण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी स्लोअर केलाय. आणि जो ज्या रडारमध्ये खेळायचं होतं फलंदाजाला स्वतःला सावरले. मात्र या ठिकाणी मोह आवरल्यानंतर एक सरळ एक डिफेन्समध्ये एक धाव घेतलेली आहे. एका धावेने मात्र या ठिकाणी स्वतः स्ट्राईक चेंज केलेली आहे. आणि आता मात्र सर पाहतोय आपण 8 चेंडूवरती आज रियाज. तुम्ही चांगला उल्लेख केला. मोह थोडासा आवडता आला पाहिजे. स्वतःवरती काही बंधनं काही नियंत्रण आणणं गरजेचं आहे. डीजेवाले भाई गाणे लावतो कधी कधी आमचा. स्विच इट, स्विच इट, जब सीधी उंगली से घी ना निकले उंगली को किया टेढ़ा. कुरकुरे सांगते टेढ़ा है मगर मेरा है असौकार. 4 धावा. हात घेण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही होणार, कारण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि जसं जसं सर आपण उल्लेख करताय वारंवार टीमचा, बघ या ठिकाणी जर आपण बघितलं या चेंडूवरती स्विच हिट केल्यानंतर चौकार आलाय. पण नंतरच्या चेंडूवरती जिथे सिंगलला डबल कन्वर्ट करायचं होतं तिथे मात्र वेगाने क्षेत्ररक्षक आलाय आणि सिंगलला सिंगलमध्येच कन्वर्ट करू दिले. ना कॉलिंग झाली होती. श्रीकांतने इथून सांगितलं होतं की बाबा थांब, एक धाव पुरेशी आपल्याला, एक धाव पुरेशी आहे. स्ट्राईक मला मिळू दे. एक तू मारलाय, एक मीही मारणार, ठोकणार षटकार. तेरावरती श्रीकांत शेट्टी खेळतात. 15वरती संघाची धावसंख्या आफ्टर 4 ओव्हर 4 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 49.
डीजे वाला भाई भी फॉर्म में है. जसं तुम्ही उल्लेख केला होता बघा, ये दुनिया मायाजाल, बऱ्याच वेळेला तो डीजे वाला तेच गाणं वाजवतो. बऱ्याच मायाजालमध्ये तोही फसलेला असतो. 13 वरती बॅटिंग रियाज, 15 वरती श्रीकांत. गोलंदाजीमध्ये बाली नवीन गोलंदाज येतोय. क्रमांक 5चा षटक हाताळण्यासाठी संघाची धावसंख्या जर पाहिली तर सध्या आहे 49. नक्कीच आता मात्र 12 चेंडू असणार आहेत आपल्या हातामध्ये, कारण 6 षटकांचा खेळ असणार आहे. 4 षटकं हाताळून झालेले आहेत. आता मात्र नवीन अनुभव असेल नवीन गोलंदाजाचा. आणि पाहतोय आपण नवीन गोलंदाज बाली तयार आहे. मात्र या ठिकाणी दोन्ही सेट बॅट्समन आहेत. श्रीकांत स्वतः कर्णधार आहे. 5 चेंडूवरती 15 धावांचा खेळ झालेला आहे स्वतःचा वैयक्तिक. रियाज सुद्धा खेळतोय 10 चेंडूंवरती 13 धावा. आपण करंट रन रेट जर बघितला तर 12.25 चा करंट रन रेट आहे. आणि मगाशी सरांनी उल्लेख केला होता की प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर जवळजवळ 74 याच रन रेटने जर धावसंख्या होत राहिल्या तर 74 धावापर्यंत मजल मारू शकतो व्ही युनायटेड मीरा रोडचा संघ. दरम्यान बाली पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र सुरक्षितरित्या फलंदाजाने एक धाव या ठिकाणी घेतलेली. कारण माहिती आहे आपण सुरक्षित समोरचा जर खेळतोय तर आपण त्याला स्ट्राईक रोटेट करणं किंवा स्ट्राईक चेंज करून देणं हे गरजेचं आहे. नक्की एका धाव्याने 50 धावा. इथून आवाज आला होता 2-2-2, लेकिन रियाज भाई ने कहा भाई स्ट्राइक हमें भी दो. इथून 2चा उल्लेख त्याच करत आला होता. रियाज ऑन स्ट्राईक. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आदळलाय जरूर. लेग बायचा इशारा होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. सेन्सिबल खेळणं गरजेचं आहे कारण जोडी जमलेली आहे. असं 13 वरती बॅटिंग जर पाहिलं तर रियाज, 16 वरती श्रीकांत. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 51. नक्कीच. आणि आतापर्यंत जर बघितलं आपण तर अतिशय लाईन लेन्थ सुंदर गोलंदाजी आपल्याला बालीची पाहायला मिळाले. मोठे फटके खेळू देत नाही. आतापर्यंत जखडून ठेवलंय फलंदाजाला. ओहो, अतिशय सुरेख फटका या ठिकाणी. गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू झालाय 1-2 बाउन्स ऑन द रोप. चौकार 4. होऊ शकतात. ऑन अँड ऑफ. ऑनलाही धावा होतात, ऑफलाही देखील धावा होतात. आता विदिन द स्टंप गेले होते. अगदी ऑफ स्टंपच्या अगदी बाजूनं हा चेंडू निघून गेलाय. दोन्ही बाजूला ऑन अँड ऑफ दोन्ही बाजूला धावा येतात. हे षटक आले. या षटकामध्ये लेग बाय झाली, सिंगल आली, त्यानंतर 4 धावा, 5 धावा आतापर्यंत म्हणजे 6 आल्या एकूण. संघाची धावसंख्या 55. नक्कीच. आणि चांगलं कमबॅक म्हणता येईल बाली याचं. कारण आतापर्यंत जर बघितलं आपण तर हा एक चौकार वाचवला तर अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत बाली याची राहिली आहे. आता मात्र या ठिकाणी डायरेक्ट यष्टांवरती पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र या ठिकाणी बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बाद व्हावं लागते श्रीकांत याला. श्रीकांत परतल्यात तंबूच्या दिशेनं, ज्यानं 20 धावांची खेळी साकारल्यात. वाईट बॉलचा इशारा होतोय. पुन्हा एकदा आपण आम्ही तुमच्या दिशेने येणार आहे कारण शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. हे षटक असं बघायला गेलं ना तर बोरशितीच्या बाजूने गेलेलं आहे कारण या षटकामध्ये धावा एक्स्ट्रा 2 गेल्यात खऱ्या अर्थानं, पण विकेट देखील आल्यात या षटकामध्ये. स्कोर 56. नक्कीच. कारण 5 चेंडूंचा खेळ झाला आणि आतापर्यंत एक खेळाडू बाद करून 6 धावा फक्त खर्च केल्यात. सुरेख फटका आहे. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला तो. आणि या ठिकाणी
अतिशय सुंदर थ्रो झाला होता, मात्र यष्टीरक्षकाकडून थोडी चूक झाली आहे आणि या ठिकाणी 2 धावा सुरक्षित षटक समाप्त झाले. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय व्ही युनायटेड संघाची 3/58. और तेजस उजव्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंगॉनला चालला, एक धावे चेंडू होती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. थांबवले योग्य वेळेला विकीने देखील आवाज दिलाय, विकीने आवाज दिलाय बाबा थांबा, रनआउटचा विकेट नको. धावा दाबल करते 59. आता प्रोजेक्ट स्कोर जो 74 दिसत होता ना तो थोडासा खाली आलाय, 69 वरती आलाय सध्याच्याकडे प्रोजेक्ट स्कोर. नक्की सर, कारण ते जर बघितलं आपण तर चांगलं शिवान स्पोर्ट बोरशेतीने कमबॅक केलंय गोलंदाजांनी. दरम्यान तेजस हो अतिशय सुरेख फटका, चेंडू ऑन द रफ चाललाय, षटकार 6 धावांसाठी. चेंडू होता समोर पट्ट्यामध्ये आणि फक्त बॅटचा स्विंग जर आपण बघितला तर सरळ समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला होता, परंतु उंची जास्त होती, लांबी होती, त्यामुळे चेंडू सीमापार, षटकार. आणि त्याच करता 65 धावा धापलवरती आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. विकी ऑन स्ट्राईक, आल्या त्याने षटकार ठोकलाय. बॅक टू द बॉलर, गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळ आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, थ्रो येईल तोपर्यंत धावायचं होतं पण काय करणार, कारण आता पाठीमागून विकी देखील सांगतात भले एक धाव आले पण स्ट्राईक तुमच्याकडे आले, ही काही कमी नाही आहेत. मागच्या काही षटकामध्ये जर खेळ पाहिला, जो फलंदाज आला त्याने चौकार मारला, षटकार मारला, त्याच्यामुळे आता त्या 6 मुळे काय झालं माहिती का, स्कोर देखील झालाय 66. नक्कीच, मात्र अजूनही 3 चेंडू असणारे या षटकातले. तेजस पाहतोय पण 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल, कारण आपण पाहतोय एक सेट बॅट्समन रियाज. पुन्हा एकदा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळलाय, एकच धाव या ठिकाणी मिळते. आता मात्र 2 चेंडू असणार आहे आणि 2 चेंडूवरती जर बघितले आपण मोठे प्रहार आले तर नक्कीच या ठिकाणी चांगला स्कोर आतापर्यंत मैदान धावफलकावरती पाहायला मिळतोय आपल्याला. आणि तुम्ही जसं उल्लेख केला मोठे फटके आले तर 67 76 होईल. बॅक ऑफ द हँड पहिला रीड केलाय पण फटका थोडासा खाली लागलाय, बॅटच्या खालच्या बाजूला लागलाय, लॉंग ऑनला टिपलाय. झेल या चेंडूवरती आलाय हा विकेट. चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर, चेंडू होता तो खेचण्याचा प्रयत्न केला होता आणि लॉंग ऑनला तेवढी लांबी गाठू शकली नाही आणि क्षेत्ररक्षकाने सुंदर त्या ठिकाणी झेल टिपलाय. अर्जुन
शेवटचा चेंडू आहे. मी येतो तुमच्या दिशेने सर कारण शेवटचा बॉल आहे. गौरंग ऑन स्ट्राईक. संघाची धावसंख्या 67. नक्कीच मात्र शेवटचा चेंडू कशा पद्धतीनं गौरांग मोठा फटका मारायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू ऑन साईडला चालला. एक धाव पूर्ण वेगाने पूर्ण झाले आहे. हो या ठिकाणी अपील केले गेले आणि या ठिकाणी थर्ड अंपायर मला वाटतं जर आपण बघितलं तर फलंदाजाची शरीर यष्टी देहबोली सांगते की मी सुरक्षित आहे, परंतु या ठिकाणी थर्ड अंपायर घेतलाय. हाँ त्यांनी जर सांगितले भाई मैं तो पहुंच चुका हूं, आराम से 2 रन पुरे हुए. कारण यष्टीरक्षक ना द्विधा मनस्थितीमध्ये होता. त्या साईडला की या साईडला बघा काय घडलं होतं. स्टंपला ज्या वेळेला चेंडू लागला त्यावेळेला काय क्रीजच्या बाहेर आहेत का, तो स्कोरबोर्ड बाजूला झाला तर आपल्याला समजेल. आता बघूया ज्यावेळेला बेस डिस्ट्रॉय झाले त्यावेळेला तिसरे पंच पाहतायत. बेस डिस्ट्रॉय झाले आहेत, पंच इशारा करतीलच. या अँगलला बघूया. बेस ज्यावेळेला डिस्ट्रॉय झाले त्यावेळेला बेस डिस्ट्रॉय झाले त्याकरता डिसिजन येतोय तिसऱ्या पंचांचा आपल्यापर्यंत येतोय. दोन्ही अँगलनं डीबीएन मीडियाच्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. इट्स ओईटी आउटचा इशारा होतोय. याचा अर्थ शेवटच्या चेंडूवरती सिंगल आउट. 68 झाले आहेत, 69 करायचे आहेत. पण मजा येणार कारण पहिली इनिंग संपले, दुसरी इनिंग धमाकेदार येऊ शकते. त्याकरता नेहमी जसा आपण पिक्चर बघायला जातो ना सर, त्यावेळेला इंटरवल होतो. ये इंटरवल झालाय. इंटरवल में बाहर जाइए, पॉपकॉर्न खाइए, थम्सअप पीजिए, वापिस इस मैच की तरफ आइए. इस मुकाबले में काफी सारी चीजें बाकी है और एक टॉस देखील बाकी आहे, तो आपण पहिला करतोय. आणि त्यानंतर येऊया दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला कैलास पाटील आमच्या जोडीने जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये. पण टॉस जनक राजा उत्तन आणि जेम्स बॉन्ड राई या दोन संघादरम्यान होईल. नाणेफेक टॉस केला जाईल. झहीरभाई बरोबर आमच्या स्क्रीनवरती सध्या आहेत. एक तरफ कुआ, दूसरी तरफ खाई, बीच में हमारे झहीर भाई. राम रतन धन भाई जैसे राम ज्वेलर्स राम भाई है आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. चला टॉस कॅप्टन जनकराजा उत्तन जेम्स बॉन्ड राईचे कर्णधार आले तर जस उपस्थित आहेत. तर टॉस अगदी थोड्याच वेळामध्ये आपण टॉस केला जाणार आहे. 68 धावा झाल्यात, 69 धावांचा पाठलाग बोरशेती जो चॅम्पियन संघ राहिला आहे या NCC चषकाचा 2023चा चॅम्पियन संघ आहे. टायटल त्यांनी जिंकलंय. ज्यावेळेला शिवान स्पोर्ट्स बोरशेती शहापूर या नावाने तो संघ खेळला होता, म्हणून मी तो उल्लेख केला की त्या वेळेला 2 अशा संघांमधली भिडण होती ना, लढत होती. एका बाजूला शिवान स्पोर्ट्स बोरशेती आणि दुसऱ्या बाजूला अव्यान चॅलेंजर मंडणगड अशी 2 नावं होती. पण दोन्हींचे पॅकर एकच होते, सुमित मिसाळ आणि त्यांचे सहकारी. बरोबर ना. आणि दोन्ही टीमचे पॅकर जे होते ते एकच होते, अव्यान चॅलेंजर मंडणगड आणि शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर जे बोरशेतीचा संघ खेळला होता, शहापूरचा संघ खेळला होता. म्हणजे असंही काय अभावाने काही चित्र आले की एकाच स्पॉन्सरचे एकाच पॅकरचे संघ दोन्ही बाजूला फायनलला आले होते. फक्त त्यांचं ते स्वप्न होतं ना, ते थोडंसं भंग पावलं होतं. कारण 2022ला त्यांच्याच संघानं ते चॅम्पियनशिप पटकावलं होतं. ते 1 बॉल 3चा मॅच कैलास आल्यानंतर आपण त्या चेंडू सामन्याचा देखील उल्लेख होईल, कारण तो मॅच देखील रफ अँड टफ झाला होता. त्यावेळेला चर्चा त्या गोष्टीची होईल. सलामीची जोडी मैदानावरती पाठवा बोरशेती टीम. तोपर्यंत डीजे मास्टर चला सामना रंगणार आहे, तर आता रंगवण्यासाठी तुमची मदत लागणार आहे. त्याकरता एक गाणं घेऊया आणि येऊया. हे सर्व वॅगन व्हील आणि ज्या क्षेत्रामध्ये धावा केल्यात ना, युनायटेड मिराडोर, हे सगळे नवीन नवीन डेव्हलपमेंट आहे डीबीएन मीडियाची. ग्राफिक्स, स्टॅटिस्टिक, वॅगन व्हील, कुठल्या क्षेत्रामध्ये धावा केल्यात, या सर्व नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन ग्राफिक डीबीएन आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करते. 68 धावा झाल्यात. हलकीशी धून डीजे मास्टर सूरज चव्हाण.
36 चेंडूमध्ये 69 धावा करायचे आहेत. कैलास पाटील आमच्या जोडीने दाखल झाल्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये. कैलास पुन्हा एकदा आज वाढदिवस आहे, पण त्या आठवणीनं पुन्हा एकदा उजाळा देऊया. त्यावेळेला बोरशेती शहापूरचा संघ चॅम्पियन झाला होता, ते क्षण. आणि अर्जुनचा देखील आहे ना, आज अर्जुनसाठी देखील महत्वाचा हा दिवस त्या दिवशी होता. त्याचाही कारण अर्जुन त्या दिवशी बॅट त्याची तळपलेली होती. पण जसा ओमकारचा उल्लेख केला, ओमकार तारमाळेचा तेजस्वी जी इनी गोलंदाजी होती ना, ती धारदार. म्हणजे त्या एका क्षणाचे सोबती आपण पण आहेत. म्हणजे तो फायनलचा मॅच, फायनलचा तरार, 1 बॉल 3 मॅच होता तो. अक्षय घरत स्ट्रायकर एंडला डावखुरा फलंदाज आणि तेजस बॉलिंगवरती होते. 1-3चा 2 झाले असता तर टाय होता मॅच. तो सुपर ओव्हरकडे गेला असता, पण तो चेंडू पायावरती लागला. कारण त्याने थोडंसं फ्लिक करायला गेले अक्षय घरत, अजून आठवते ते, आणि तो पायावरती लागला होता आणि तिथे 1 धाव कमी पडली होती. आणि ती 1 धाव जसं झाकली मूठ 1.25 लाखाची, तशी 1 लाख अगदी 1 धाव लाख मोलाची ठरली होती. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. उई युनायटेडनं आव्हान निर्माण केले 69 धावांचं. अर्जुन आणि भावेशची जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू यावेळेस बघितला आपण उंच खेळण्याच्या मोहामध्ये गडी बाद होतोय. पहिला हात राबवतोय या ठिकाणी बघितलं आपण शिवान स्पोर्ट्स या संघाला. बिल्कुल ये अमेय आगाशी ने लिया बदला है. हा पलटवार आहे. जेव्हा अमेय आगाशी स्ट्रायकर एंडला होता ना, अर्जुनने त्याची शिकार केली होती. आता अर्जुन स्ट्रायकरला आले, अमेयने त्यांची शिकार केले. भाई सबके दिन आते, बिल्कुल बारी बारी सबकी बारी. पिछली बार तुम्हारी थी, अमेय भाई कहते अब हमारी है. ही बारी बारी वाला खेळ आहे इथे. मागच्या सामना सुरू झाला होता तेव्हा पहिल्या चेंडूवरती अमेय बाद झाले होते. आता अर्जुन बघा टॉपेज लागला होता. हा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागला कव्हरला, क्षेत्ररक्षक आणि त्याने टिपलाय आरामातरित्या झेल. 69 धावांचा पाठलाग अर्जुन बांगरच्या रूपाने लागलाय. जोर का झटका धीरे से नहीं लगाए भाई, ये जोर का झटका जोर से लगाए. 69 धावांचा जवळजवळ पाठलाग करायचा आहे. एकोणसत्तर धावांचा पाठलाग करायचा आहे. नाही बघितलं आपण पहिल्याच चेंडूवरती गडी बाद असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुकाराम मांगेला एक चांगली आठवण करा. बघितलं आपण बोरशीचा संघ आणि बघितलं प्रथमेश ठाकरे 14चे बघितलं 13 चेंडूमध्ये केलेलं त्यांनी अर्धशतक म्हणजे 54 धावा, त्याही फार इम्पॉर्टंट आहे. आपण बघितलं तर फार मोठ्या आठवणी आहेत. आणि तुकाराम जास्तीत जास्त स्ट्रोक त्यांनी कुठे खेळले होते तर फाईन लेग आणि त्याच्यानंतर बघितलं स्क्वेअर लेग म्हणजे पाठीमागच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जास्तीत जास्त स्ट्रोक खेळले होते. नाही एक सामना तर असाही झाला होता, तुम्हाला मी अजून आठवण करून देईल. ज्यावेळेला तो चॅम्पियन झाला होता ना संघ 2022ला, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आठवण करून दिली. प्रथमेश ठाकरेने तिथेच ठोकले होते आणि त्याच क्षेत्रामध्ये गेलाय चेंडू सौकार. फटका बघा अमेयचा आकुटप्याचा चेंडू होता. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आले, चेंडूला पाठवले लॉंग लेग सीमारेषा पार. एक तर आठवण अशी आहे, कैलास कदाचित थोडंसं अजून मेमरीवरती ताण दिलं ना. अर्नाला वर्सेस प्रथमेश ठाकरेची टीम होती. फायनलचा मॅच 25 धावांचं आव्हान होतं आणि अगदी षटकारानंच पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच संपवलेला प्रथमेश ठाकरेनं अमित तांडेलच्या अगेन्स्ट. कारण ती आठवण आहे. आणि त्या अमित त्या तांडेला मला वाटतं 3 की 4 चौकार देखील मारले होते. टप्पा पडल्यानंतर आत येणारा चेंडू थोडासा लो राहतोय आणि चेंडू पाठीमागे निघून जातोय. बघा काय मेमरीज आहेत, काय आठवणी आहेत. आणि इथे कोणताही पेपर नाही आहे, कोणतंही पुस्तक नाही आहे, परंतु तुकाराम सुद्धा तेवढं लक्षात आहे. मी म्हणेन थँक्यू तुकाराम. नाही बऱ्याच आठवणी असतात जी आपल्या डोळ्यासमोर काही घटना घडतात ना, त्यांना आपण विसरत नाहीत, हे लक्षात ठेवावं लागतं. आणि आमचे मित्र देखील आहेत इथे, म्हणजे शिवान स्पोर्ट्सचा संघ आला की मित्र देखील येतात. अजून फटका खेळला आहे ज्या क्षेत्राचा आपण उल्लेख करतो त्या क्षेत्रामध्ये अर्जुन कमी पडले आहेत. पण आता दुसरा फलंदाज किशोर षटकार ठोकतोय.
एक पाठीराग आहेत आणि ते आम्हाला मला सांगतायत की एवढं तुम्हाला कसं आठवतं करून. प्रदीप दळवी इथे आहेत, नेहमी ते असतात. यस नो चेक करायचं आहे. पंच जगदीश भोईर यांचा इशारा येतोय. ओके चला, पंचाने सांगितलं इट्स ओके. कारण चेंडू द्या जसा हाताळला गेला तर अमेय यागेश यांचा, कारण पहिला टच महत्वाचा असतो आणि त्याच्यामुळे पहिला टच जो मागे थोडासा झाला होता. हा बघा, हा फर्स्ट टच होता तो मागे होता, त्याच्या कारणाचं तिथे फेअर डिलिव्हरीचा उल्लेख केला गेला होता. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने कैलास आहेत. त्या गोष्टीची चर्चा होती की बाबा कसं काय आठवतं की कसं ते आपसुकच आपण अगदी मेमरी फ्लॅश होते. 10 धावा दाखल 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. शेवटचा बॉल आपण येणार आहोत पुन्हा एकदा अजून काही आठवणीवरती. पुन्हा एकदा उजव्या शीच्या बाहेर फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चालला सीमारेषे पार फाईन लेग क्षेत्रामध्ये चौका. आता नो बॉल आलाय, अभी नो बॉल आया है और उसपे चौका आया है. त्यामुळे त्यांनी इशारा केला. आम्ही अंपायर डिसीजन है, त्याच्यामुळे नो बॉलचा इशारा आलाय आणि नो बॉल के बाद भाई वो बॉल आया है. तालियां क्यों बजी मालूम है कैला जी? क्योंकि नो बॉल के बाद वो बॉल आया जिसका इंतजार बल्लेबाज करता है. फ्री हिट, फ्री हिट, लायसन्स टू किल. आमचे महेश गुप्ता सांगता भाई दे घुमा के खेलो, दे घुमा के. आता बघा, हा पहिलाच टच थोडासा बाहेर होता, मागे थोडासा आतमध्ये होता आणि आता जर पाहिलं तर डीबीएन मीडिया दाखवते की थोडासा बाहेर आहे. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू आहे. बघितलं आपण 69 धावांचा पाठलाग करायचा, 15 धावा झाल्या, तर एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्लेचे षटक पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू, ऑफचा चेंडू ऑनला टर्न केलाय, डीप मध्ये यावेळेस क्षेत्राच्या वेगाने येतो, झेल सुटला, परंतु चांगला प्रयत्न, अतिशय छान प्रयत्न पाहायला मिळतोय. जरी झेल सुटलेला असला तरी मी म्हणेन 20 ते 25 पावलं बघितलं धावत आलाय हा क्षेत्ररक्षक. चला या ठिकाणी षटक संपलं गेलंय. धावसंख्या बघितलं आपण पुढे सरकली जाते 17 वरती. गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. डीजे संपलाय. धावा दाखल करते 17-69 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14च्या आसपासची सरासरी आहे. बघा, पहिलं षटक संपलं होतं. उई युनायटेड मिरावड होता 7 वरती आणि पाठलाग करताना शिवान स्पोर्ट्स बोरशेती शहापूर आहे 17 वरती. तिथे एक गडी गमावला होता, इथे देखील एक गडी पहिल्याच चेंडूवरती गमावला गेला होता. आणि आपण जसे चर्चा करतो, कारण प्रत्येक वर्षी जो चॅम्पियन संघ ठरला ना त्याने केलेल्या कामगिरी आणि तो संघ जेव्हा येतो ना त्यावरती चर्चा आपण करतोय. आणि सध्या 30 चेंडूचा खेळ आहे. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. भावेश ज्यांना आपलं खातं उघडायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला रोशन जे आले होते ज्यावेळेला विकेट गेला होता, दबाव होता, प्रेशर होता आणि त्या प्रेशरमध्ये चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात रोशनने देखील करून दिलेत. पहिले षटक 17 धावा, 30 बॉल, 52 रन. 30 चेंडूने बघितलं आपण 52 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. 17 इज अ स्कोर हिअर. चला, हा सामना संपल्यानंतर अशोक राणे माळी आपण थोडासा हलका रोल घ्या विकेटवरती आणि ज्या क्रीज आहेत ते क्रीज थोडेसे आखून घ्यायचे आहेत. पिच क्युरेटर अशोक राणे, अशोक माळी, आपल्याला सूचना आहे या सामन्यानंतर थोडासा हलकासा रोल आणि क्रीज आपले आखून घ्यायचे आहेत. बोरशेती जो शहापूरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो करा मग गेला शहापूरचा संघ बघितला ना तर आपल्याला अजून एक खेळाडूची आठवण होईल, काही शंका नाही. ज्याने की एक फ्लाइंग कॅच पकडला होता या मैदानावरती. बघितलं आपण, चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं होतं आणि त्या काळामध्ये टॉप फॉर्ममध्ये तो खेळाडू होता. कदाचित तुम्हाला आठवत असेल, यात काही शंका नाही आहे. तो क्षेत्ररक्षक
17 फॉर लॉस ऑफ 1 विकेट इयर. पहिलं षटक संपलं गेलेलं आहे. भावेश अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे. रोशन 16 वरती खेळतोय. 6 चेंडूचा त्याने सामना केलाय. ऑन साईडला चेंडूला फक्त टर्न केलंय. सिंगल येते. सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितलं आपण बघा पहिला वाटला गोलंदाजीला ज्ञानेश येतील कारण नेहमीच पॉवर प्लेमध्ये ते गोलंदाजी करतात. पण आता मिरावरनं काय केलं, थोडंसं बदल केलाय, चेंजेस केले. सत्यम आल्यात हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. क्षेत्राची रचना जर आपण बघितली तर ऑफसाईडला बरोबर 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. शॉर्ट, फाईन लेग, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण लवकर खेळले. अगदी फटका लवकर कमिट झाला. चेंडू उशिरानं आला आणि ते कारण होतं चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा फटका बघा, सत्यमचा चेंडू बघा, आखू टप्प्याचा चेंडू होता. थोडंसं लवकर खेळले, चेंडू आरामात आला आणि डॉट बॉल, निर्धाव. बॅट थोडीशी खाली राहते आणि चेंडू थोडं वरून निघून गेला. Lofted stroke. It is a biggie and it is a sixer here. Shatkar, come on DJ. आठवण येते जशी पहिली इनिंग सुरू झाली होती ना उई युनायटेड मिरावरची, पहिला विकेट केल्यानंतर आमिरनं केलेले त्या काउंटर अटॅक, रोशननं अगदी तेच केले. हा काउंटर अटॅक आहे, हा अटॅक नाहीये, हा गोलंदाजीवरती केलेला काउंटर अटॅक. अगदी प्रति हल्ला केलाय. या षटकारानं त्याने प्रत्युत्तर देखील दिले आहेत. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला बघितली तर 24, त्याच्यामध्ये 22 धावांचा रोल वाटा आहे तो रोशनचा. अगदी डावे ऑफस्टम्पच्या बाहेर गेले होते आणि क्षेत्र निवडलं होतं ते स्क्वेअर लेग आणि फाईन लेग याच्यामध्ये या चेंडूला पाठवलंय. बघा फटका कशा पद्धतीने खेळला होता, ऑफस्टम्पच्या अगदी भरपूर बाहेरनं त्या क्रीजवरती जाऊन हा फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पार. षटकार, सिक्सर. 24 धावा, 69 धावांचा पाठलाग करत असताना बघितलं आपण. दुसरं षटक मार्गस्थ आहे, परंतु काय खेळ केली आहे रोशन. 8 चेंडूमध्ये बघितलं आपण 22 धावा आतापर्यंत उभारल्या आहेत. प्रथमेश ठाकरे यांची पुन्हा एकदा ती आठवण करत असताना या मैदानावरती 2021-2022 ची आठवण करत असताना या मैदानावरती. चला ते आता कानमंत्र काहीसा दिलाय, गोलंदाजाला देखील दिलाय. सत्यमला सांगितलं भाई सत्यम नाम आहे आपका, सत्यम शिवम, सुंदर गोलंदाजी करा. यावेळेला जर पाहिलं तर पंच दोन्ही हात मोकळे करतात. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. हा मॅच देखील तसा आहे, अगदी पहिल्या इनिंग सारखाच मॅच चाललाय. जसा ते ऑफ स्टंपच्या बाहेर गेले ना, गोलंदाजाने काय केलं माहिती का, त्या स्टंपला हिट करण्यासाठी गेल्या. अगदी नेम भरवला, नेम चुकलाय, व्हाईट बॉल. फक्त प्लेसमेंट, सॉफ्ट अँड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सिंगल येते, सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 26 या धावसंख्या होते. 26 बघा यालाच क्रिकेट म्हटलं गेलंय. 22 ऑन द मार्क पाहायला मिळतोय. जिथपर्यंत एखादा खेळाडू मी म्हणेन फलंदाज एक धाव पूर्ण नाही करत ना, त्याच्या मी म्हणेन नक्कीच हृदयाला थोडीशी शांती मिळत नाही. बघितलं आपण इथे मात्र बघितलं आपण तर सिंगल धाव पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण भावेश स्ट्रायकर यांना सज्ज होत आहे. जसं तुम्ही शांतीचा उल्लेख केला, हा चेंडू हाताळण्याच्या अगोदर बघा कशी शांतता आहे. अगदी पिन ड्रॉप सायलेंट मैदानावरती बघा, इतका प्रेक्षक वर्ग आहे पण अगदी टक लावून तो मॅच बघतोय. तुम्हाला ती शांतता अनुभवायची होती म्हणून मी सांगितलं किती अगदी सायलेंट आहेत. 25 चेंडूचा खेळ आहे, 43 करायचे आहेत. संघाची धावसंख्या 26. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील.
स्वीपचा फटका पाहायला मिळतो ऑन साईडला 38च्या बाहेर चेंडूला खेळलं होतं. सिंगल आले. वॉट अ फिल्डिंग अँड वॉट अ थ्रो. बघा इथे स्ट्राईक एंडला थ्रो आला होता. बघितलं आपण पुन्हा एकदा दुसऱ्या एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र बघितला बस 27 धाव पूर्ण होत आहे. 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. करंट रन रेट आपण 13चा बघतोय. रिक्वायर्ड रन रेट अजूनही बघितलं तर 10.5चा हवा आहे. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. सत्तावीस कंपॅरिझन बघूया. ज्यावेळेला 2 षटकं संपली होती ना त्यावेळेला ओई युनायटेडचा संघ होता 1 गडी बाद 27. शिवान स्पोर्ट आहे 1 गडी बाद 27. अगदी सेम टू सेम मॅच टू मॅच चाललाय. त्याच्याकडे ती शांतता आहे. आता त्याने 24 मध्ये 41 केल्या होत्या आणि तुम्हाला आता 24 मध्ये 42 करायचे. उलट्या पुलट्या आहे ना. 2-4-4-2. 24 मध्ये 42. 2-4ला 4-2 करायचे आहेत. 4-2 करायचे आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी दानिश येतोय. 24 बॉल 42. परंतु समीकरण सेम होतं. 27-1 वरती आपण बघितलं तर पहिल्यांदा आपण मिरावडचा संघ होता. 27-1 वरती बघितलं आपण तर हाही बोर्शीचा संघ पाहायला मिळतो. समीकरण सेम आहे नो डाऊट. यस 24 चेंडू 42 धावेची गरज आहे. म्हणजे उलटा फुलटा जसं तुकाराम यांनी मगाशी उल्लेख केला होता तोच उल्लेख पुन्हा एकदा केला जातोय. एक चांगला उल्लेख तुम्ही केला कारण सेम टू सेम आहे. पण मॅच पण तसा चालेल का? सेम टू सेम. एक चित्रपट आला होता नाटक आलं होतं सेम टू सेम. एक नाटक आलं होतं मराठी सेम टू सेम. तसा मॅच पण आहे. वैसे का वैसा. जैसे को तैसा वैसे को वैसा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू फ्लाइंग स्लिपला झेल टिपला गेलाय. सुंदर झेल फ्लाइंग स्लिपला जर पाहिलं तर श्रीकांत शेट्टी होते आणि त्यांनी टिपलाय अगदी उजव्या बाजूला थोडासा डाईव्ह लगावत झेल टिपलाय. फलंदाज बाद. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न सिरा लागला आणि बघितलं सुंदर असा चेल पाहायला मिळतोय. काल देखील आपण संतोष भवनच्या माध्यमातून एक सुंदर असा झेल बघितला होता. स्लिपच्या दिशेमध्ये समोरच्या दिशेमध्ये डायव लावली होती आणि त्या डावच्या पद्धतीने बघितलं आपण झेल टिपला गेला होता कालच्या दिवसामध्ये. बल्ली नौका खेळाडू पाहायला मिळतोय. तिसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न एज लागली होती परंतु गॅप शोधू शकला नाही चेंडू. शॉर्ट थर्डमॅनकडे चेंडू लँड झाला होता. चांगलं क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळतंय. मगासपासून स्कोर थोडासा थांबलाय आपण बघितलं तर बोरशेती या संघाचा. मात्र रोशन अजून पण आहे 9 चेंडूमध्ये त्याच्या 23 धावा अजून पण आहेत आपण बघितलं. मॅच रंगामध्ये आलाय. मॅच रंगामध्ये आलाय. ऑफस्टमच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती पाठलाग करतोय नाही रोखू शकणार. चेंडू चला बाउंड्रीच्या बाहेर धन धन करून धनधणीत खणखणीत चौकार. बघा ऑफ साईडला फुल टॉस आणि पूर्णपणे बघितलं आपण फायदा घेत आहेत. गॅपमध्ये चेंडूला ढकललं होतं आणि चौकार पाहायला मिळतोय. ये बली नाही आहे तुकाराम मंगेला. तुमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर खली बली आहे. नक्कीच बाली है बाली है. बाली है और जैसे मैंने कहा था बाहुबली त्या साईडला होता पण बाली टायमिंग वरती आहे. अगदी टायमिंग वरती टेक्निक वरती आहे. परफेक्ट आहे.
मागचा आपण फुलटॉस होता, अप्पीच ड्राईव्ह केला, हा फुलर होता, याला ड्राईव्ह केला. अगदी टेक्निक बॉलच्या मेरिटनुसार खेळतात. यांच्याजवळ तकनीक आहे ना, म्हणून तकलीफ होत नाहीये. बाई चांगलं तंत्र आहे, कारण क्रिकेटचा खेळ तंत्राचा आहे. इथे मंत्र चालत नाहीये, ऑनली तंत्र चालतं. 20 चेंडू, धावा करायचे 37. फुटवर्कचा चांगला वापर बघितला आपण. उजव्या आणि डाव्या पायाचा चांगला वापर करतोय हा फलंदाज. 20 चेंडूमध्ये 37 धावेची गरज आहे. ऑन साइडला टर्न केलं स्वतःला, चेंडूला देखील टर्न केलंय. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय चौकारासाठी. 4 धावा. डीजे वाली, लेकिन इस बार बाली नहीं थे रोशन थे. काय फटका खेळाय बघा, प्लेसमेंट बघा, उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन. असे आपण इंटरनॅशनल मध्ये बघतो, सूर्याला बघतो, सूर्या खेळतो असा. पण हे रोशन आहे भाई, रोशन है. आणि रोशन जसा बॅटिंग करतोय ना, मी सूर्याचा उल्लेख केला, पण सूर्यासारखी बॅटिंग करणं इतकं सोपं नाहीये. किंबहुना सूर्यासारखं चमकणं देखील तितकं सोपं नाहीये. एक सूरज जो अपने सर पे है, सूरज के जैसा चमकना आसान नहीं होता भाई. सूरज के जैसा चमकना है ना, तो उसके जैसा पहला जलना होगा. इफ यू लाइक शाइन लाइक अ सन, फर्स्ट बर्न इट. भाई जलना होगा. 19-33चा मॅच आहे. रोशन जबरदस्त कामगिरी करतोय. 27 वरती बॅटिंग तो करतोय. शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या षटकाची, शेवटचा चेंडू. धावा धापलकावरती त्या 36. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. रोशन 10 चेंडूमध्ये 27 धावा. वॉट अ इनिंग बाय हेमिया. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केला जातोय. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये मात्र बघितलं आपण, चेंडू कदाचित पायाला आदळला होता. पंचांचा आमच्याकडे इशारा येतोय. सिंगल आले आणि सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या 37 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. अर्ध्या षटकांचा पल्ला संपलाय. 37 धावा झालेत. अजूनही बघितला आपण, पल्ला गाठायचा आहे तो म्हणजे बोरशेती या संघाला. म्हणजे 18 चेंडू आणि 32 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. चला गाणं घेऊया आणि उर्वरित 3 षटकांसाठी मैदानाच्या आत येऊया. डीजे पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहे धापलकरवरती 37. 37 धावा धापलकर. कंपॅरिझन पुन्हा एकदा डीबीएनने दाखवलं होतं. 3 षटकं संपली होती त्यावेळेला टीम उई युनायटेड मिराडोर होता 35 वरती आणि आता बोरशेतीचा संघ आहे 37 वरती. अजून मॅच तसाच चाललाय. अजून प्रेडिक्ट करणं सांगणं थोडंसं कठीण आहे की कोण संघ जिंकणार. फक्त वेळ जास्त जाऊन देऊ नका. उई युनायटेड मिराडोर बिल्कुल वक्त लीजिए, लेकिन इतना भी वक्त मत लीजिए की आने वाले वक्त में अपने पास वक्तणार आहे. त्याकरता वेळ इतकाही घेऊ नका. येणारा कधी वेळ आपल्याला मिळणार नाहीये आणि येणारा वेळ कदाचित चांगला तुमचा निघून जाणार नाहीये. या 37 धावा झाल्यात. आपण चर्चा करतो कारण एक सामना असा आपण पाहिलाय ना या मैदानावरती, बदलणारा मॅच पाहिलाय. त्याच्यामुळे चर्चा भरपूर गोष्टीची होईल. कारण काहीकांचं स्वप्न जे चॅम्पियन बनण्याचं असतं ना, ते बऱ्याच वर्षांनंतर पूर्ण होतं. आता मी का बोलतोय, कारण 2020ला बघा ना, ज्यावेळेला अर्नाळा आणि सँडी स्पोर्टचा संघ फायनलचा होता, एका वरला वाटलं होतं सुमित ढेकळे यांचा संघ बाजी मारेल, पण त्यावेळेला अर्नाळा संघ म्हणजे विघ्नेशने तो विकेट घेतला सुमितचा आणि त्यानंतर मॅच बदलला. पण अर्नाळानं हार नाही मानली. त्यांनी देखील म्हणजे अर्नाळा त्यानंतर लढली आणि तो मॅच जिंकला. पण सँडी स्पोर्टनं काय केलं, अगदी 2020ला जरी पराभूत झाले तरी 2021ला ते चॅम्पियन झाले होते. एक सामना त्यांनी गमावला होता. म्हणजे अशीच उदाहरणं आहेत. जसं मी आता शिवान स्पोर्टचा उल्लेख केला, अव्यान चॅलेंजरचा. 2022ला ते चॅम्पियन, 23ला फायनलमध्ये आले, फायनल जिंकू शकले नाही. तसा खेळ आहे, प्रत्येक वेळा बदलणारा खेळ. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचा 26 वर्ष इतिहास आहे, त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पण 18 बॉल 18 मध्ये करायचे 32. 18 मध्ये 32 धावांची गरज आहे. आदिल येतोय. याही गोलंदाजाला आपण मागच्या वर्षी बघितलं तुकाराम मांगेला, आणि आदिल सारखा गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन, जब तक रोशन है तिथपर्यंत मी म्हणेन हा क्षण आहे. रोशन आहे तिथपर्यंत क्षण आहे बोरशेतीसाठी. ऑन साइडला ड्राईव्ह, सिंगल आले.
एक रन हम छोड़ने वाले नहीं है, ये यहाँ पर बोरशेती बताते हुए. नाही, एक एक धाव महत्वाची, एक एक रन महत्वाचे. कारण 2023ला त्या 23ला त्यांनाच माहिती आहे ना, त्या एकाच धावेने ते चॅम्पियन ठरले होते. त्याच्यामुळे त्यांना एक एक रनचं महत्त्व माहिती आहे. ती एक धाव ती ठरली होती ना, ती चॅम्पियन बनण्यासाठी होती. आता वी युनाइटेड, बिल्कुल एक एक बार आवाज दीजिए, सारे खिलाड़ियों को आवाज दीजिए कि भाई एक साथ आपको प्रयास करना है. वी युनाइटेड, मेरा रोड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आदिल सज्ज होतील खाडींकडनं. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता पण पहिला टेकअप होऊ शकला, पण चेंडू चालू वेगानं दन 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 करून अगदी 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 घास में आग लगा तुम्ही गवताला आग लावत जाणारा चेंडू सीमारेषा पार, चौकार. नाही झालं, रनवेवरनं धावत धावत गेले, अगदी धावत धावत गेले. इसलिए मैंने कहा था भाई हा घास में आग लगाती हुई, अगदी आग लावत जाणारा हा फटका चेंडू सीमारेषा पार, चौकार. पण बघितलं आपण हेलिकॉप्टर बघितला वरून खेळायचं होतं, मात्र बघितलं आपण जमिनी लगत, परंतु काय ताकद होती या स्ट्रोक मध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक आला परंतु कव्हर झाला नाही, मी म्हणतो चेंडू, आणि सीमारेषा बाहेर चौकारासाठी निघून जातोय. ते हेलिकॉप्टर कोणतं होतं माहिती का, आपल्या गावातल्या जत्रेमध्ये यायचं बघा, ते खालनच चालायचं, ते कधी वरनं उडायचंच नाही. आणि नक्कीच हेलिकॉप्टरची तुम्ही आठवण काढली. एक हेलिकॉप्टर असं असायचं, मी म्हणे प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी आपण बघितलं तर वरून स्पेशली बघितलं या मैदानावरती फुलं उडवली जायची विकेटवरती, आणि ती देखील एक आठवण आहे. ऑफसाईडला डीप मध्ये, आणि हा षटकार, नो डाऊट अबाउट इट, इट्स अ 6 यार. डीजे कैलास पाटील, तुम्हाला हेलिकॉप्टर बघायचं होतं ना, बघा हा फटका बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. काय बॅट स्विंग काय होती, ऑफ स्टंपच्या बाहेर. हेलिकॉप्टर पहिला जमीन लगत उडलं, आता हे हवेमध्ये उडले, अगदी हवेमध्ये. हेलिकॉप्टर बघायचं होतं, हा फटका खेळलाय अगदी उजव्या शीच्या बाहेर. बाली हे भाई बाली, मैदानावरती मॅच रंगलाय. बोरशेतीचे खेळाडू वाजवत आहेत टाळी, कारण मैदानावरती कमाल करतोय बाली, ऑन फायर आहेत. 15 चेंडूमध्ये 21 धावांची अजूनही गरज आहे. तुकाराम मांगेला, हेलिकॉप्टरची तुम्ही आठवण काढले, परंतु काही वर्ष तुम्ही पाठीमागे जा. मिनी हेलिकॉप्टरनं बघितलं आपण तर जे पाहुणे यायचे त्या पाहुण्यांच्या वरती बघितलं, विकेटवरती देखील फुलं या फुलं साठली जायची. आपण बघितलं त्या हेलिकॉप्टरने आपण बघितलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नितीन दलाल होते, गुलाम पारकर त्यावेळेला आले होते, त्याची आठवण तुम्ही केल्यात. कारण आणि त्यावेळेला काय होतं का, म्हणजे वर्माजी जे आता ड्रोन बघतोय ना, तशी ते हेलिकॉप्टर उडवायचे, आणि त्यांनी अगदी पुष्पवृष्टी केली होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आम्ही पण असा सीन बघतोय, आणि त्याची चांगली आठवण तुम्ही करून दिली. नक्कीच मी वर्ष देखील सांगेल त्याचं, कारण ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू चालला लॉंग ऑफच्या रिझनमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. एक धाव हे चेंडूवरती पूर्ण समीकरण बघणं गरजेचं आहे. एक चौकार, एक षटकार, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 49. 3.4 षटकांचा खेळ झालाय. 20 धाव अजूनही करायचे आहेत. चेंडूचा खेळ राहिला 14 मध्ये करायचे आहेत 20. 14 चेंडूने बघितलं आपण 20 धावेची अजून गरज आहे. सामना संपलेला नहीं है, रेस संपलेला नहीं है, अभी भी कुछ भी हो सकता है इस मुकाबले में. ओह, दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून येतोय, ये भी होता हुआ. सर्व काही आहे, तुम्ही आताच उल्लेख केला ना भाई, कुछ भी हो सकता है, बिलकुल कुछ भी हो सकता है. कारण या मैदानानं 6 बॉल 4 मॅच पाहिलाय, 6 बॉल 3 मॅच पाहिलाय, 4 बॉल 1 चा तर फायनल पाहिलाय, 4 बॉल 1 चा तर फायनल, आणि 4 बॉल 1 न होताना पाहिलंय. वैशिष्ट्य काय, 2017ची फायनल होती, अचानक बँड्रा 4 बॉल 1 मॅच त्यांनी जिंकला होता, तोही फायनल. त्याच्यामुळे अशा या क्षणाला मैदान काही नवं नाही आहे. आणि एक मॅच कदाचित तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेला 2013 साली यंगस्टर पापडी आणि दुसऱ्या बाजूला विनर स्पोर्ट अर्थात भाग्यश्री लेवन होती. 86 धावा करायच्या होत्या 10 ओव्हरमध्ये, त्या पण धोल्यात आल्या होत्या. 50 धावा सध्या धावपलकावरती आहेत. नक्कीच त्यामध्ये सेमीफायनलचा सामना आपण भिवंडीचे काही खेळाडू देखील बघितले होते. ऑन साइडला फ्लिक करायचा होता, मात्र बघितलं आपण ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळायचा होता
त्या पद्धतीने तो फटका आला नाही, जवळ चेंडू लँड होतोय. यावेळेस षटक संपलं जाते. 12 चेंडू 18 धावेची अजूनही गरज आहे. गाणं घेऊया, सामना रंगलाय. पुन्हा एकदा रंगारंग मॅच कडे येऊया. डीजे पुन्हा एकदा बघूया. 4 षटकं संपली होती. मिराडचा संघ होता 49 वरती आणि 4 षटकं संपले आहेत. आणि बोरशेतीचा संघ 51. अजून तशीच मॅच आहे. तिथे 2 गडी बाद 51, इथे 2 गडी बाद 49 असं धावफलक आहेत. 12 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता. आता दोन्ही लाईन्स बघा एकमेकांमध्ये गुरफटलेत. ओम्स जे आता दाखवले जातात ना, एक लाईन मीरा रोडची, एक लाईन बोरशेतीची, अगदी जवळ आहेत. कोण कोणावरती वरचढ आहे आणि कोण कोणावरती मात करतोय ते अजून लक्षात येत नाहीये. हे विहंगम दृश्य दाखवलं जात आहे. 12 मध्ये 18 करायचे आहेत आणि बाजारभाव सर सांगायचं झाला तर 1 डझन चेंडू आहेत आणि 1.5 डझन धावा करायचे आहेत. 1 डझन चेंडूमध्ये 1.5 डझन धावा नक्कीच करायचे आहेत. त्यामुळे मॅच अजूनही आहे दोलायमान अवस्थेमध्ये. 1 आणि 1.5 डझनचा उल्लेख केला जातो या ठिकाणी. झहीरभाई देखील हसतायत, त्यांना माहिती आहे किती महत्वाचे आहेत 1 आणि 1.5 डझन. भरपूर आहेत. तसं आपण चर्चा केली ती बघा, ज्यावेळेला मी चर्चा करतो ना त्यावेळेला ज्यांनी चांगली कामगिरी केली किंवा जो संघ चांगला खेळाय ना त्याबद्दलच बोलतो. का बोलतो? कारण दुसऱ्या संघाविषयी नक्कीच त्याबद्दल जाऊ नये याची काळजी घेतात. कारण एक सामना या मैदानानं असाही पाहिला कैलास त्या क्षणाचे सोबती तुम्ही देखील आहेत. 2010ला असा एक मॅच झाला होता ज्यावेळेला साई 11 परळ हा संघ खेळत होता. 6 बॉल 11 मॅच करायचा होता. भिवंडीचा संघ होता आणि पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर त्या धावा झाल्या नव्हत्या. 5 बॉल 5 झाल्या नव्हत्या. नक्कीच त्या खेळाडूचं आपण नाव नाही सांगणार कारण फार इंटरेस्टिंग चर्चा आहे. पण तो गोलंदाजचं नाव सांगणार आहे. म्हणजे साई 11 परळ त्यावर्षी चॅम्पियन झाला होता 2010ला. त्याच्यामुळे या सर्व आठवणी आहेत ज्या आपण बघतोय. 16 वर्ष झाल्यात पण अगदी काल परवा घडलेली गोष्ट आपल्याला वाटते. नक्कीच चांगली आठवण, कारण 12 चेंडू आणि 18 धावांची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. ओ, इथे मात्र चेंडू पाठीमागे निघून जातोय. नक्कीच तुकाराम मंगेला चांगली आठवण. खेळाडूचं नाव नाही आहे परंतु बघितलं आपण तर गावाचं नक्कीच नाव मला माहिती आहे. कशीत कोपरचा तो संघ होता. नक्कीच. आणि त्याच्यामध्ये भिवंडीचे खेळाडू होते आणि समोर साई 11 परळचा संघ होता जो चॅम्पियन संघ ठरला होता. आणि समोर दिलीप सारखा गोलंदाज तो होता तो साई 11 परळकडनं. त्याच्यामुळे लेफ्ट आर्मर गोलंदाजी होती. सांगण्याचं तात्पर्य हेच की आताही डावखुरा गोलंदाज आलाय. त्यावेळेला देखील डावखुरा गोलंदाज होता. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानं ठोकला होता पण 5 मध्ये 5 नाही झालाय. आणि अजून माहिती देतोय, षटकारानं मॅच जर संपली असती तर 3 पारितोषिक आली होती. एकूण 8,000 रुपये लागले होते त्या मॅचवरती म्हणजे 2010ला. त्याच्यामुळे या सगळ्या क्षण आहेत आठवणीचे. आता आपण समीकरण बघूया. 10 चेंडूचा खेळ आहे. 17 10 मध्ये 17 कत्राबाई हे मॅचच्या दिशेने जाऊया. चर्चा होईल. कैलास पाटील जॉईन आहेत पुन्हा एकदा. 10 चेंडू 17 धावेची गरज आहे. ओ, टप्पा पडलाय. चेंडू खाली राहतोय. 9 चेंडू 17 धावा. कुठला सामना कुठे येतोय? रोशन लेकिन अभी भी यहाँ पर 16 चेंडू मध्ये त्यांनी 28 बनवल्यात. बाली अजून पडत आहे. 7 चेंडू मध्ये त्यांनी 16 बनवले. त्या ठिकाणी एका बाजूने बोरशेती आहे, दुसऱ्या बाजूने मीरा रोड आहे. एका बाजूने मीरा रोड आहे, दुसऱ्या बाजूने बोरशेती आहे. चला एका बाजू म्हणजे दोन्ही असं बघायला गेलं तर ठाणे जिल्ह्यालाच बिलॉंग करतात. आता आपला काय त्याला पालघर जिल्हा झालाय त्याच्यामुळे बाजूला आलोय. पण आता दोन्ही ठाणे जिल्ह्यातील संघ आहेत त्याच्यामुळे बघूया ठाण्यामधली लढाई आहेत. फक्त एकमेकांना वरचर कोण ठरणार, कोण कुरघोडी करणार, कोण एकमेकांना शहमात देणार. पुलटॉस बॉल समोर. ओहो, उत्तुंग अगदी आकाशाला गवस निघालणारा हा बिग हिट लांबवरचा षटकार. तो 1 2 4 नाही डायरेक्ट 6 केलाय. फुल टॉस बॉल. काल जर पत्र्यावरती पडला होता जहीरबाईने सांगितलं होतं पत्रा तोड सिक्सर. आता या पत्र्याच्या आर पार गेलाय षटकार. 8 मध्ये 11 धावांची अजूनही गरज आहे या ठिकाणी. परंतु बाली काय खेळी केली. 8 चेंडू मध्ये 22 धावा. रोशन अजूनपर्यंत थांबलाय. 16 चेंडू मध्ये 28 धावा. एका बाजूने बोरशेती प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूने मीरा रोड देखील प्रयत्न करतोय. परंतु सामना संपलेला नाहीये. कुछ भी हो सकता है अभी भी यहाँ पर इस मुकाबले में. आणि हा खेळ पाहिला ना तर कदाचित त्या गार्डन मध्ये काही वेळेला ते सिसो असतं बघ खाली वरती जाणारं
दोन मुलं बसतात, वजनदार कधी खाली जातो त्या बाजूला वरती जातो. हा सीसॉवाला खेळ आहे. पारडं त्या बाजूला, पारडं कधी या बाजूला. पण एखाद्याने खाली आपटलं ना ते एखादा वरती उडून देखील जातो, हे देखील पाहायला मिळतं. ना ते होतं ज्यावेळेला तो मागचा जोरात दाबतो ना तेव्हा हा उडून जातो. आता तो षटकार तसाच होता, तो मागचा जोरात लावलाय पण मॅच संपला नाहीये. मॅच संपला नाही. 8 मध्ये 11 करायचे. दोन चांगले चेंडू दानिशला हाताळायचे आहेत. तर सेन्सेबल क्रिकेट तिथे खेळायचंय. 8 मध्ये 11 करायचे आहेत. 8 चेंडू 11 धावेची गरज आहे. टप्पा पडलाय, वाईटचा इशारा येतोय, अवांतर ध्वजभर होतोय. 8 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 8 and 10 रन्स टू मेक. यस कॉल येतोय या ठिकाणी. बघितला आपण चला थर्ड अंपायरचा कॉल येतोय या ठिकाणी. मॅच ने इझी खेळू नका लिझी. थर्ड अंपायर थोडेसे बिझी है. टिक 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 टिक. बघा 12वा खेळाडू तुम्ही इकडे या. भरपूर काही आठवणी आहेत आणि नक्कीच ते रिलीज करण्यासाठी आपण जे समोरच्या कक्षामध्ये काही कॉमेंट पास करतो त्याला कारण आहे, कारण टेन्शन आहे. 8 चेंडू मध्ये 11 धावा हव्या. त्या बघितलं तर काय घडलंय, वाईट आहे की नाही हा चेक केला जातोय. टेक्नॉलॉजी आहे आणि चला पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, कारण थोडंसं ऑप्शनच्या बाहेर ते शफल केलं होतं. त्यांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी आहे. बघूया काय या फेअर डिलिव्हरनी फेअर अँड लवलीवाला खेळ होणार का. फेअर अँड लवली जसा आहे ना तसा फेअर अँड लवलीवाला खेळ. 7-11 निभावायचे आहेत. 11 खेळाडू मैदानावरती आहेत. असं तर पाहिलं ना आता कैलास, वर्ल्डमध्ये ना 9-11 फेमस आहे. हल्ला झाला होता अमेरिकेवरती. हे 7-11 वाला खेळ आहे. तिकडे 9-11 फेमस आहे, इथे 7-11चा खेळ आहे. 7-11 म्हणजे 11 धावा आणि 7 चेंडू शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना संपलेला. हा चेंडू निर्णायक आहे. शेवटचा चेंडू इम्पॉर्टंट आहे, फार इम्पॉर्टंट आहे. प्रयत्न करतायत मीरा रोडचा खेळाडू. यावेळेस बघितलं गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही या ठिकाणी दानिश प्रयत्न करतोय, अजूनही कर्णधार बघितला प्रयत्न करतोय या ठिकाणी. What a match, one of the beautiful match on this ground here. ऑफ साइडला ओ चौकार. ज्या क्षणी टप्पा पडला होता, मोहर लागली होती चौकाराची. 4 धावा. खडे हैं हम. बिलकुल बाली आहे, बाली रोशन दोन्ही आहेत. आणि जसा चेंडू पडला ना, जसा चेंडू उडला, काही काहींना खुर्चीतनं उठले होते इतकं. कारण अगदी सेन्सेबल बघा, चेंडू जसा पडला, टप्पा पडला आणि चेंडू जसा उडला ना, बघा काही जण आपल्या खुर्चीवरनं उभे राहिले होते, उठले होते. असा क्षण होता. तुकाराम मंगेला, मगाशी जो फुलटॉस चेंडू आपल्या पत्र्यावरती आला होता ना, कदाचित त्यांना देखील भीती होती, तेव्हा देखील ते उठले होते काही जण इकडनं. भरपूर काही आहेत पण मॅच संपला नाहीये. 6 मध्ये 7 करायचे आहेत. आता शेवटचं षटक येण्याच्या अगोदर पण पाहूया पुन्हा एकदा ते कम्पॅरिझन करूया. ज्यावेळेला 5 षटकं संपली होती त्यावेळेला जर पाहिलं तर त्यावेळेला 58 होत्या, या बाजूला 62 आहेत. अजून कहाणी तीच आहे. 4 रन पुढे आहेत, 4 रन पुढे आहेत, त्याच्यामुळे कमी करायचे आहेत धावा. पण 6 मध्ये 7 करायचे आहेत. त्यांनी 10 केल्या होत्या, यांना 7 करायचे आहेत. चला उत्तन संघ, तुम्हाला शेवटचा कॉल आहे. उत्तन टीम, जेम्स बॉन्ड राही आणि उत्तन. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. सामना अजूनपर्यंत संपलेला नाहीये, कारण 4 चेंडूचा सामना देखील आपण बघितलेला आहे. 3 चेंडूचा सामना देखील आपण बघितलाय. जर आपण हा सामना संपण्याच्या अगोदर जर उत्तन संघ दाखल झाला नाही तर आयोजक त्याचा निर्णय घेतील. त्याकरता भरपूर तुमची वाट पाहिली आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार होता. उत्तम संघ पार्टनरशिप चांगली झाली. 17 चेंडूमध्ये 35 धावांची पार्टनरशिप, ज्याच्यामध्ये 26 धावांचा वाटा बालीचा आहे. पण मॅच संपला नाही. 6-7. चला वेळ जास्त घेऊ नका मीरा रोड.
बिल्कुल जहीर भाई हमारे है, समय किसका गुलाम नहीं, समय किसकी सुनता नहीं, समय पे तय करो क्या करना है, वरना समय तय करेगा आपका क्या करना है। बासष्ट धावा धापलकावरती आहेत म्हणून मी जहीरभाईचा उल्लेख केला होता, 6 मध्ये 7 करायचे आहेत आणि जहीरभाई यांच्या भाषेमध्ये सांगायचं वेळेवरती ठरवा काय करायचं आहे, नाही तर मग वेळ ठरवेल आता तुमचं काय करायचं आहे। त्याच्यामुळे वेळ जरूर घ्या, चर्चा करा, पण भाई चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा। 6 मध्ये 7, 6 मध्ये 7 धावेची गरज आहे। अमय आगाशे सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, समोरच्या एंड कडनं आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतोय। यंदाच्या वर्षामध्ये 3 कॅमेरे देखील आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये। Six deliveries and 7 runs to make. पहिला चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल। एक धाव सोडायची नाही, कदाचित विचार केला असेल बोरशेतीच्या संघाने। आणि कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे, त्याचा स्टार आहे, मॅन्डेटरी आहे, 5 मध्ये 6 करायचे आहेत। पहिल्या दिवसाची एक आठवण आहे, पांजू वर्सेस बघितला आयवन कोलिवाडा, एका धावेने फक्त बघितला आपण फरक पडला होता शेवटच्या चेंडूमध्ये। नाही तो झेल झाला असता तर कदाचित पांजू इन झाली असती, पण तो झेल झाला नाही त्यामुळे ते पांजू आऊट झाली, बाहेर झाली। आमच्या जोडीने तेव्हा भारत राऊत होते कॉमेंट्री बॉक्समध्ये, भरपूर मजा आलेली त्या मॅचला, आताही मजा आले। 5 मध्ये 6 कोलवटा चेंडूचा ड्राईव्ह केला, 1 धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव चारी बाजूला धावा धाव, पळापळ धावा धाव चालले। 4 मध्ये करायचे आहेत, 4 एक ऍड आठवते तुम्हाला, ज्यावेळेला तो मासेमारी करायला जायचा त्या फेविस्टिकची ऍड, 4 मध्ये करायचे आहेत 4। 4 चेंडूमध्ये 4 धावेची गरज आहे या ठिकाणी, परंतु काही रणनीतीचे विकेट पाहायला भेटले। फक्त बघितलं आपण ड्राईव्ह केलं ते चेंडूला, जिथे सिंगल होती लगेच दुसऱ्या धावेसाठी रोटेट झाले। मागच्या 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात, 4 मध्ये 4 धावेची गरज आहे, 4-4। बघायचं काय घडलंय, मात्र बघितलं 4 चेंडूमध्ये 4 धावेची गरज होती। चला पंच तिथे पाहतात काय घडलं होतं, ऍक्शन पूर्ण झाले की नाही पंच ते पाहतील। पुढे गेले आणि पुन्हा एकदा मागे आल्यात, त्याकरता पंचाने सांगितले इट्स ओके नॉट आउट, कारण पंचाने पाहिलं कारण तुम्ही पुढे गेला आणि मागे आला, कारण त्याच ऍक्शन मध्ये कदाचित आउट करणं गरजेचं असं पंचांनी आपलं मत नोंदवलेलं आहे। बघा पुन्हा एकदा बघा, ऍक्शन इथे पूर्ण करत असताना पहिला पुढे आले, पुन्हा एकदा मागे गेले, त्याच्यामुळे पंचांनी ते पाहिलं होतं। तिसऱ्या पंचांनी पाहिलं, सांगितलं डेड बॉल, याचा अर्थ काहीच घडलं नाही, पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया, कारण तो आऊटचा प्रयत्न केला होता। तर तुम्ही पुढे आले, ऍक्शन पूर्ण झाली, पुन्हा एकदा मागे जाऊ शकत नाहीत। ज्यावेळेला तुमचा जो प्रॉपिंग क्रीजवरचा तो पाय ना, तो पडल्यानंतर तुम्ही मागे जाण्याचा प्रयत्न केला आणि तेच पंचांनी पाहिलं होतं, पण थोडासा इंटरप्ट आलाय। आणि कैलास हे कसं घडलंय माहितीये का, फार पूर्वी म्हणजे 90च्या दशकाच्या अगोदर ना, ज्यावेळेला या सगळ्या टीव्हीज आल्या नव्हत्या ना, त्यावेळेला फक्त अँटिनावरती डिपेंड होतं, सॅटेलाइट आले नव्हती, त्यावेळेला तो अँटिना हल्ला ना वरचा, कापली चित्र जायची, रुकआउट केले
खेद हे तसं काहीसं घडलं होतं. अँटीना थोडासा हल्ला होता आणि आपल्या त्यावेळेस छतावरचा. पत्रे नसायचे, कौल्याच्या वरती जाऊन तो अँटिना हलवायला लागायचा. आणि काही ते चॅनल होते ना, चॅनल त्याची बटणं देखील निघायची नाही, पकडाने बघितलं तर फिरवायला लागायची. तो चला 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. ड्राईव्ह केलाय ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तो ऑफ बरोबर लॉंग ऑफला वाईट लॉंग ऑफला फीड केलं. थ्रो आलाय आणि थ्रो आल्यानंतर आऊट झाला. पुन्हा एकदा पंच जगतात जाऊया. आता काय झालंय माहिती का, मॅच पुढेच्या पेक्षा मागे जास्त बघायला लागतोय. चला थ्रो ज्यावेळेला आला अमे होते बरोबर यष्ट्यांच्या बाजूला कलेक्ट केला. त्यानंतर थ्रो ज्यावेळेला स्टंपला चेंडू लागलाय तेव्हा क्रिचच्या बाहेर आहेत, आत आहेत. पंच इशारा करतील. OUT आउट. आणि आता समीकरण बघा, DBN ने दाखवले आहे 5.3 षटकांचा खेळ झाला होता. त्यावेळेला मीरा रोड होती 66 आणि शिवान स्पोर्ट आहे 66. बरोबर 3 मध्ये 3 मध्ये करायचे 3. कैलास काय सांगणार, अजूनही मॅच अजून प्रेडिक्ट करणं कठीण आहे. कठीण आहे, कारण शेवटचा चेंडू पडत नाही तिथपर्यंत या मैदानावरती या विकेटवरती आपण काहीच बोलू शकत नाही. कारण बरेचसे सामने आपण बघितलेले आहेत. मग तो एका चेंडूमध्ये 8चा सामना असू द्या किंवा 4 चेंडूमध्ये 1 न होणारा सामना असू द्या. नाही 3 आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही ज्या वेळेला UPIचं पेमेंट करता ना तेव्हा तो पिन विसरायचा नाहीये. पिन विसरले तर पेमेंट होत नाहीये. आता 3-3चा मॅच असा आहे. 3 मध्ये करायचे 3. टाळ्यांचा गजर एका डगआउट मधनं. युनायटेड मीरा रोड देखील टाळ्यांचा गजर करणार. चला बघूया एक शॉट लेगला आहे क्षेत्ररक्षक. 3 मध्ये करायच्या 3-3चा मॅच आहे. 3-3 चुकवू नका त्या UPIचा पिन. 3 मध्ये 3. हलक्या हाताने केला चेंडू चालला जोपर्यंत डीपवरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील सेन्सेबल क्रिकेट. बाली है भाई जिनके पास ताकत है, नजाकत है आणि सर्वात जास्त आहे अशा क्षणाला डोकं शांत ठेवून खेळायची कला आहे. अगदी दिमाग के बत्ती को जलाय रखा है. 2 मध्ये करायची 1 धाव, पण ती 1 धाव ही महत्वाची आहे. ती जर नाही झाली ना तर बाकी 68ला महत्व राहणार नाहीये. 1 करायची आहे. 2 मध्ये 1 धावेची गरज आहे. 2 deliveries and 1 run to make on this ground here. चला उत्तम टीम राईटची संघ. आज एकदा उशिरा सामने झाले, त्याच्यामध्ये मॅचमध्ये टाइम देखील जास्त गेलाय. भरपूर वेळा टेक्नॉलॉजीची मदत घ्यावी लागली. 2 मध्ये 1 करायचं आहे. 1 चांगला फटका पुन्हा एकदा फलंदाज बालीला खेळायचा आहे. 1 ड्रीम बॉल अमय आगाशे ड्राईव्ह केलाय समोर केलाय. अगदी चुरशीचा मॅच, उत्कंठा वाढलेला मॅच, अगदी उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि आता तो सामना जिंकलाय शिवान स्पोर्ट्स अर्थात बोरशिती शहापूर. अभिनंदन. टॉस केला जातोय. रामरतन अर्थात राम ज्वेलर्सचे राम यांच्या शुभ से टॉस. राई उत्तन मधला मॅच टॉस जिंकलाय उत्तनच्या संघानं. बघूया निर्णय काय होतोय. तोही मॅच महत्वाचा आहे. अगदी झुंज आपण पाहिली, अटीतटीची झुंज लढत आणि शेवटच्या क्षणापर्यंत ताणलेला मॅच. शिवान स्पोर्ट्स बोरशेती शहापूरनं हा सामना जिंकलाय. आणि मॅच समरी बघा, युनायटेड मिरावडने केले 68 धावा, त्याच्यामध्ये आमिरची 20 धावांची केली, 20 धावांची श्रीकांत शेट्टीचं योगदान, रियाजच्या 15 धावा,
विकीचे 9 धावांचं योगदान. 2 विकेट अर्जुन बांगरच्या नावावरती, 1 विकेट बाळीच्या नावावरती. तेजास आज थोडेसे महागडे ठरले, 24 धावा खर्च करताना 1 विकेट त्याने प्राप्त केला. सुमित 20 धावा खर्च केल्या एका षटकामध्ये आणि पाठलाग करताना एक लवकर विकेट गमावला होता अर्जुनच्या रूपानं. शून्यावर